छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन कोंदामेंढी येथे स्थानिक प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिराच्या माध्यमातून शासकीय आयोजनांचे लाभ आणि प्रलंबित तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महसूल प्रलंबित फेरफार, सातबारा दुरुस्ती, स्टॉल्स लावण्यात आले। शिबिरात प्रामुख्याने सातबारा उतारे, तपासणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे, असे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी यावेळी सांगितले। या उपक्रमामुळे अनेक वृद्ध आणि गरजू नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे। महसूल मंत्री तसेच पालकमंत्री नागपूर आणि अमरावती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाची सुरुवात आपण कोदामेंढी मंडळातून आपण करत आहोत। या कोदामेंढी मंडळातील सर्व गावांमधील तसेच शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या अनुषंगाने प्रत्येक मंडळामध्ये आपण शिबिरं घेत आहोत। यानंतर धानला, खात आणि इतर मंडळामध्ये सुद्धा शिबिरं घेतली जातील। यात उपविभागामध्ये आज आपण कोदामेंढी आणि कोराडी येथे आपण शिबिरं घेतलेली आहेत। यामध्ये जवळपास 15 ज्या विविध योजना आहेत त्याच्या अनुषंगाने आपण कामकाज करत आहोत। अतिशय कमी कालावधीमध्ये माननीय महसूल मंत्री यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर जवळपास 37 शासन निर्णय काढलेले आहेत। 8 ते 10 प्रकारच्या कायद्यांमधल्या दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि ह्या दुरुस्त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात याच्या अनुषंगाने शिबिराची आपण हे केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे। आजच्या प्रसंगी मी एवढं सांगू शकतो की ज्याप्रमाणे तुकडेबंदी आहे, पोट हिस्सा आहे, पोट हिस्साला सद्यस्थितीमध्ये कुटुंबातील व्यक्तींमध्ये जर पोट हिस्सा करायचा असेल तर 200 रुपयामध्ये पोट हिस्सा करून मिळणार आहे। त्याच पद्धतीने ज्यांनी ऑक्टोबर 2024च्या पूर्वी करारनामा किंवा खरेदी खताने 2 आर 3 आर अशा जमिनी घरांसाठी खरेदी केलेल्या असतील त्या सगळ्यांचे सातबारावर नावं आणण्याचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी GR आहे। त्याच पद्धतीने अकृषक कर हा आता सद्यस्थितीमध्ये रद्द करून अकृषक प्रणालीच जमीन महसूल कायद्यातून वगळण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे सामान्य जी नागरिक आहेत त्यांना आमच्याकडे न येता, महसूल विभागाकडे न येता डायरेक्ट आता ज्या कोणत्याही विकास प्राधिकरणं आहेत त्यांच्याकडे अर्ज करून सगळ्या विकासाच्या आणि अकृषक परवानग्या त्यांना मिळणार आहे। याच्यानंतर अकृषक टॅक्स जो आहे तो दरवर्षी भरण्याची गरज नाही, 1 टाईम प्रीमियर भरण्याची सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे आणि त्याच्यानुसार सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा। आमच्याकडे ही जरी शिबिर असेल तरी शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा पोहोचण्याचा मानस आहे। सर्व पदाधिकारी, सर्व या ठिकाणी असलेले सरपंच महोदय, उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी यांना मी एवढीच विनंती करेल की सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि माणसांपर्यंत ह्या सगळ्या योजना पोहोचाव्यात याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू। पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपणही प्रयत्नशील राहू। सर्व पत्रकार बंधूंनासुद्धा विनंती करतो की या योजना सकारात्मक पद्धतीने आपण जनतेपर्यंत पोहोचवाव्यात। धन्यवाद। येथील महसूल विभागातर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आज कोदामेंढी येथे आयोजित करण्यात आलेला होता। या आजच्या शिबिराला माननीय आज तहसीलदार साहेब, ADO साहेब, पोलीस डिपार्टमेंट आणि सगळ्या डिपार्टमेंटचे लोक इथं उपस्थित होते। या जिल्हा परिषद सरपंचच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सर्व सदस्यगण, इथं आलेले बरेच प्रमाणात नागरिक त्यांनी आजच्या या शिबिराचा लाभ घेतला आणि या शिबिरामध्ये बरेच जणांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न झाले आणि नक्कीच शासन स्तरावरती हा जो शिबिर राबवण्यात येत आहे यांच्या लोकांच्या शेवटपर्यंत या योजनेच्या माध्यमातून, या शिबिराच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळेल आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या या शिबिराच्या माध्यमातून दूर होतील। हा शिबिर इथं आयोजित करण्यात आलेला आहे। आपले पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं जो हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या शिबिराच्या वतीनं इथं ज्या ज्या गोष्टीची लोकांना गरज होती, ज्या कोणाच्या समस्या होत्या त्या नक्कीच सोडवण्याकरता महसूल विभाग असो, सर्व जिथं असलेले शासन विभाग ते आपल्या स्तरावर प्रयत्न करून लोकांच्या समस्या दूर करतील अशी मला आजच्या या शिबिराच्या माध्यमातून एवढंच बोलून शिबिर इथं आयोजित करण्यात आला। शिबिराच्या माध्यमातून सर्वांचा आभार मानतो।